सांगली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधील एकता नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान विकसित करण्याच्या कामाला अखेर मंजुरी मिळाली असून यासाठी 50 लाख रुपयांच्या निधीला स्थायी समितीकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे। नगरसेविका पद्मश्री पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे। कापसे प्लॉट एकता नगर येथे सुमारे 31 गुंठे जागेवर हे उद्यान विकसित करण्यात येणार आहे। या कामासाठी नगरसेविका पद्मश्री पाटील यांच्यासह माजी नगरसेवक शेठजी मोहिते यांनी सातत्याने प्रयत्न केले होते। उद्यानात सुधारणा, सुशोभीकरण आणि विविध सुविधांसाठी 50 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता। मात्र प्रशासकीय कालावधीत या प्रस्तावाला विलंब झाला। नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर नगरसेविका पद्मश्री पाटील यांनी पुन्हा प्रस्ताव पुढे रेटत स्थायी समितीकडून मंजुरी मिळवून घेतली। यासाठी नूतन नगरसेवक चेतन सूर्यवंशी, रवींद्र सदामते, माया गडदे तसेच महापौर धीरज सूर्यवंशी आणि सभापती अतुल माने यांचे सहकार्य लाभले। या उद्यानामध्ये लहान मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी ओपन जिम, सेल्फी पॉईंट, विविध फळांच्या प्रतिकृती, झोपड्यांची प्रतिकृती, स्टेज, हिरवळ, लॉन आणि वृक्षारोपण आदी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत। यामुळे कुपवाड शहरातील नागरिकांना विरंगुळ्यासाठी आणि सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी आकर्षक ठिकाण उपलब्ध होणार आहे। यापूर्वीच या उद्यानाला छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असे नाव देण्यात आले आहे।